नमस्कार, मी लक्ष्मण शिंदे. लक्षवेध या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या देशामध्ये रेल्वे हे सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे प्रमुख साधन मानले जाते आणि ह्याच रेल्वे प्लॅटफॉर्मवरती सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे दृष्टिबाधित नागरिक, दिव्यांग नागरिक ह्यांचा देखील प्रवास सुखकर व्हावा, सुलभ व्हावा, सुगम्य व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. आपण नेहमी बघत असतो प्रवासादरम्यान अनेक दिव्यांग व्यक्ती हे प्रवास करीत असतात, पण त्यांच्या सुलभतेसाठी मात्र दृष्टिबाधित व्यक्तींसाठी गर्दीत प्लॅटफॉर्मची रचना आणि बदलती माहिती समजून घेणे हे एक आव्हानात्मक आहे. कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य हे त्याच्या गतिशीलतेवर अवलंबून असतं. दृष्टिबाधित प्रवाशांना कोणाच्याही मदतीशिवाय स्वावलंबीपणे प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने सुगम्य भारत अभियान अंतर्गत रेल्वे आणि प्लॅटफॉर्मवरती आधुनिकीकरण सुरू केले आहे. स्थानकांवर प्रवेश केल्यापासून ते गाडीत चढेपर्यंतचा प्रवास हा सुलभ आणि सहज व्हावा ह्यासाठी दिव्यांगांसाठी विशेष भौतिक आणि तांत्रिक बदल करून सुगम्य असा मेळ घातलेला आहे. दिव्यांगांसाठी अडथळा विरहित वातावरण निर्माण करण्याच्या विविध उपाययोजना रेल्वेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्यातील आपण प्रवास करत असताना अनेक योजना, अनेक उपाय हे बघतही असेल, पण आपल्याला त्याचा अर्थ लागत नसेल. तर ह्या उपाययोजना कोणत्या? चला आपण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पहिला मोठा बदल आहे स्पर्शक्षम टाईल्स. आपण बघत असतो रेल्वे प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगांच्या अनेक टाईल्स आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या आकारांमध्ये वेगवेगळ्या साईन असलेल्या ह्या टाईल्स आपण नेहमी बघत असतो, पण ही एक केवळ डिझाईन नसून हे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी स्वावलंबी करण्याचा एक मोठा प्रयत्न केला गेला आहे. या फ्लोरिंगमध्ये प्रमुख आहे एक दिशादर्शक टाईल्स. आता दिशादर्शक टाईल्स काय असतात? आपण प्लॅटफॉर्मवर बघत असतो रेल्वे ट्रॅकच्या काही अंतरावरती सरळ रेषा असलेल्या काही पिवळ्या पट्ट्या आपल्याला दिसतात, ज्या कंटिन्यू असतात स्टार्ट टू एंडपर्यंतच्या. ह्या सरळ रेषा सरळ मार्ग दाखवतात. ह्या सरळ रेषेच्या माध्यमातून स्टिकच्या साहाय्याने, व्हाईट केनच्या साहाय्याने आणि स्पर्शाच्या साहाय्याने दृष्टिबाधित व्यक्तींना सरळ मार्ग दर्शवित असतात किंवा सरळ मार्ग दर्शवण्याचे कार्य करतात. तर ते कसे आपण प्रत्यक्ष बघूया. आपण बघू शकतो यामध्ये सरळ रेषा आहे जे की ट्रॅकच्या काही अंतरावरती आहे, एक सुरक्षित अंतरावरती आहे आणि ह्या टाईल्सच्या माध्यमातून दृष्टिबाधित व्यक्तीला ठराविक प्लॅटफॉर्मच्या ठिकाणी जाण्यास मदत होते. दुसरा मोठा बदल आहे चेतावणी टाईल्स. म्हणजे काय? वॉर्निंग ब्लॉक्स. आता हे आपण खास करून मुंबई लोकलचे जे डेलीचे प्रवासी आहेत त्या सर्वांना ही गोष्ट माहिती असेल किंवा काही लोकांना माहिती नसेल, पण बघितली सर्वांनी आहे. तर ती काय? आपण बघू शकतो का ही जी डॉटेड टाईल्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण ही केवळ डिझाईन नसून हे दृष्टिबाधितांसाठी सुगम्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ही त्यांना दिशादर्शकांबरोबरच तुम्हाला इथे चेतावणी देण्यासाठीचं हे एक माध्यम आहे, जे आपण बघू शकतो का सरळ ज्या ठिकाणी दिव्यांग कोच येतो त्या ठिकाणी बघा हे विशिष्ट प्रकारचे ब्लॉक्स लावलेले असतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी वळण आहे त्या वळणावरती देखील अशा प्रकारचे ब्लॉक्स असतात. आपण प्रत्यक्ष बघू शकता ज्या ठिकाणी दिव्यांगांचा कोच येतो त्या ठिकाणी बरोबर हे डॉटेड टाईल्स ज्या असतात, चेतावणी टाईल्स आणि साऊंड इंडिकेटर्स असतात, हे ह्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणाहून आपण पुढे चालत गेलो का पुढे ज्या ठिकाणी रॅम्प असेल, ज्या ठिकाणी लिफ्ट असेल, ज्या ठिकाणी जिना असेल, अशा वळणावरती देखील अशा प्रकारचे चेतावणी फ्लोरिंग जे आहे डॉटेड टाईल्स आहेत हे आपल्याला दिसून येतात, आढळून येतात. आणि ह्याच उजव्या किंवा डाव्या बाजूला वळायचे आहे ह्या टाईल्सच्याच माध्यमातून दृष्टिबाधित व्यक्तींना लक्षात येतं. त्याचबरोबर दिशादर्शक टाईल्स ही कंटिन्युअसली पुढे चालत राहते आणि परत डॉटेड टाईल्स ज्या असतात की ह्या डॉटेड टाईल्समुळे इथे एक थांबायचं आहे ह्या किंवा मग इथे गती आपली स्लो करायची आहे किंवा तुमचं ठराविक ठिकाण आहे, इथे आलेलं आहे, तुम्ही ह्या ठिकाणी पोहोचलेले आहात, अशा प्रकारचे एक दिशादर्शक आपण बघू शकतो का ज्या ठिकाणी जिना सुरू होतो, जिना सुरू होण्याच्या पूर्वीच परत ह्या डॉटेड हे काही चेतावणी टाईल्स आहेत, वॉर्निंग टाईल्स आहेत, ह्या टाईल्सच्या माध्यमातून आपल्याला समजतं, दृष्टिबाधितांना समजतं का इथे परत जिना स्टार्ट होणार आहे. ह्याचबरोबर आणखी
जर आपल्याला लिफ्टने जायचं असेल तर परत आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी राईट न घेता जर आपण पुढे आणखी दिशादर्शक टाईल्सच्या माध्यमातून पुढे चालत गेलो तर त्या ठिकाणी परत एका ठिकाणी चेतावणी टाईल्स येतात आणि ह्या चेतावणी टाईल्सच्या माध्यमातून परत आपल्याला त्या स्टेशनच्या त्या प्लॅटफॉर्मच्या रचनेप्रमाणे उजवीकडे किंवा डावीकडे अशा परत दिशादर्शक टाईल्स आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या दिशादर्शक टाईल्सच्या माध्यमातून जसे आपण पुढे जाल त्या ठिकाणी आपण आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. आपण ऑब्झर्व केलं असेल का सर्वसामान्यांबरोबर दृष्टिबाधितांसाठी देखील ऑडिओ माध्यम खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हाच विचार करून भारतीय रेल्वेने ऑडिओ माध्यमचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. आपण बघत असतो आपण जेव्हा लिफ्टमध्ये प्रवेश करतो त्यानंतर फर्स्ट फ्लोअर किंवा ग्राउंड फ्लोअर अशा प्रकारची एक ऑडिओ धून आपल्या कानावर येत असते. याचबरोबर ज्या ठिकाणी एस्केलेटर असतात ज्या ठिकाणी एस्केलेटर असतात त्या ठिकाणी आपण ऐकू शकता की एस्केलेटरमध्ये देखील ऑडिओ धून जे आहे एक सतत चालू असते. याचबरोबर इतर पायाभूत सुविधांमध्येही दृष्टिबाधितांचा मोठ्या प्रमाणात विचार केला गेलेला आहे. जसे की वॉशरूम्स असतील, तुमच्या प्लॅटफॉर्मची रचना असेल किंवा प्लॅटफॉर्मचा नकाशा असेल, हा देखील आपल्या स्टेशनमध्ये ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध असतो. त्याचबरोबर रेल्वेमध्ये प्रवास करीत असताना ज्या आपल्या सीट असतात, आसन असतात, हे आसन आपण सामान्य लोक जसं देवनागिरीमध्ये बघत असतात की 1 2 3 4 1 2 3 4 हे जे आपल्या सीट नंबर असतात त्याच बाजूला किंवा त्याच ठिकाणी ब्रेलमध्ये देखील उठावदार स्वरूपात ही सर्व संख्या छापलेली असते. सामान्यांप्रमाणेच ऑडिओचे जे काही दिशानिर्देश दिले जात असतात, कंटिन्यूस आपण म्हणतो उद्घोषक असतात, वारंवार आपल्याला सूचना करीत असतात. ह्या सुविधेचा देखील दृष्टिबाधित प्रवाशांना मोठा फायदा होत असतो. अलीकडे काही स्टेशनमध्ये प्रयोग सुरू आहे की जे डिजिटल बोर्ड असतात, ह्या बोर्डमध्ये देखील ऑडिओ सिस्टम कसं इन्स्टॉल करता येईल आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात रेल्वे ही प्रयत्नशील आहे. आशा करूया लवकरच सर्व स्टेशन ही डिसेबल्ड फ्रेंडली होतील आणि ह्या सर्व योजनांसाठी खरोखर भारतीय रेल्वेचे सर्व दिव्यांगांच्या वतीने, सर्व दृष्टिबाधितांच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद.